नमस्कार. या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि महत्त्वाच्या सगळ्यात मोठ्या घडामोडीनं या बातमीपत्राची सुरुवात करतोय. इराण अमेरिकेच्या शिष्टमंडळाची पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू झाली आहे. इस्लामाबाद टॉक्स 2 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. जे.डी. व्हान्स आणि इराणचे प्रतिनिधी चर्चा करणार असल्याचं आता कळत आहे. खरं तर 11 वाजता या चर्चेला सुरुवात होणार असं सध्याचं वृत्त आहे. त्यानुसार काही वेळातच ही चर्चा होऊ शकते. इराण अमेरिकेच्या शिष्टमंडळाची पाकिस्तानमध्ये चर्चा होणार आहे. इस्लामाबाद टॉक्स 2 टप्प्यांमध्ये पार पडेल. जे.डी. व्हान्स आणि इराणचे प्रतिनिधी चर्चा करणार आहेत. याच चर्चेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय, कारण की गेल्या 42 दिवसांपासून युद्धानं हाहाकार माजवलाय आणि त्याचा थेट परिणाम प्रत्येक देशावरती होतोय. आणि म्हणूनच हे युद्ध थांबावं अशी प्रत्येक देशाची इच्छा असताना आता या चर्चेकडे त्यांचं लक्ष लागलंय. कारण की जर चर्चा यशस्वी ठरली तर अनेक सकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि जर ती निष्फळ ठरली तर युद्धाचे पुढचे परिणाम कसे असणार, कुणाकुणाला हे परिणाम भोगावे लागणार हे येत्या काळातच कळणार आहे. तरी सकारात्मकपणे ही चर्चा पार पडावी असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर या महत्त्वाच्या सगळ्या चर्चेसंदर्भात बातचीत करण्यासाठी आणि सविस्तर विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन. सर, एनडीटीव्ही मराठीवरती आपलं मनापासून स्वागत आहे. आणि ज्या पद्धतीनं ही सगळी चर्चा आता होणार आहे त्यावरती आपल्याला बोलायचंय. सविस्तरपणे आपल्या प्रेक्षकांना ही चर्चा किती महत्त्वाची आहे ते आपल्याला समजावून सांगायचं आहे. तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न हाच आहे की या चर्चेत कोणत्या अटींवरती युद्धविराम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? असं ही जी चर्चा आहे ही एक प्रिलिमिनरी चर्चा आहे असं म्हणता येईल. कारण जे.डी. व्हान्स काही फार मोठे निर्णय घेऊ शकतील असं नाही. आणि जे इराणचं जे शिष्टमंडळ आलेलं आहे यांची नेमकी इराणच्या नेतृत्वामध्ये ते कुठल्या नंबरवरती आहे हे पण कोणाला माहिती नाहीये, कारण त्यांचे सगळे टॉप लीडर मारले गेलेले आहेत. पण चर्चा होते आहे ही चांगली बाब आहे. आता कुठल्या गोष्टींवरती बाब होणार त्याच्यावरती इतक्या वेळा चर्चा झालेली आहे की मुख्य अमेरिकेला किंवा इस्रायलला काय पाहिजे तर त्यांना इराणचा जो न्यूक्लिअर प्रोग्राम आहे तो थांबवायला पाहिजे. त्याच्याकरता इराण तयार नाहीये. इराण म्हणतं आम्ही न्यूक्लिअर वेपन कधीही बनवत नव्हतो, आम्ही फक्त न्यूक्लिअर एनर्जी आहे ती पीसफुल पर्पजेस करता म्हणजे वीज निर्मिती करता वापरणार होतो. याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हा आपला तपला प्रश्न आहे. दुसरं त्यांना सांगण्यात आलेलं आहे की जे त्यांची जे 3 प्रॉक्सी आहेत खास तर महत्वाचे, हमास आहे, हिजबुल्ला आहे आणि हुतीज आहे, यांना मदत करणं बंद करा, ज्याच्यामुळे ते जे आक्रमक कारवाई करतात इस्रायलच्या विरोधात ते करणार नाही. ते सुद्धा व्हायची शक्यता फार कमी दिसते. हमास पर्यंत आता काही ताकद शिल्लक राहिलेली नाहीये, परंतु हिजबुल्लाची ताकद खूप वाढलेली आहे. आणि गेल्या 15 दिवसापासून ग्राउंड ऑफेन्सिव्ह इस्रायलचा सुरू असून सुद्धा त्यांना हिजबुल्ला जे लेबनॉनमध्ये आहे त्यांना नामोहराम करण्यामध्ये पुरेसं यश हे मिळालेलं नाहीये. कारण सगळी ती जी लढाई आहे ही शहरामधली लढाई आहे, बिल्डअप एरियामधली लढाई आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही बाजूंचं पुष्कळसं नुकसान होतं आहे. तिसरं, हे जे गल्फ ऑफ होर्मुझ उघडायला पाहिजे तर ते त्याच्याकरता चर्चा, तर त्याच्याकरता इराण तयारच नाहीये. कारण त्यांना माहिती आहे की गल्फ ऑफ होर्मुझ जे आहे हे त्यांच्याकडे असलेला एक हुकमी एक्का आहे आणि याच्यामुळे गल्फ ऑफ होर्मुझ मधून त्याचं महत्व काय याच्याविषयी आपण अनेक वेळा बोललेलो आहे. अतिशय महत्वाचा हा चोक पॉइंट आहे. तिथून जगाचं 20% तेल येतं, गॅस येतो वगैरे वगैरे. आणि ही एक अतिशय मोठी अशी म्हणजे नाडी आहे की जी इराणला आवडता येते आणि त्याचा ते पूर्ण उपयोग करत आहे आणि अमेरिकेवरती दबाव टाकत आहे. तर दोन्ही राष्ट्र सध्या, इराण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका, एकमेकावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करता आहेत. ज्याच्यामुळे सध्या जे त्यांनी चर्चेकरता जे मुद्दे मांडले होते त्याच्यामध्ये दोघही देश 1-1 किंवा 2-2 किंवा 3-3 पावलं मागे येतील. म्हणजे अमेरिका म्हणेल की ठीक आहे, तुम्ही तुमचा अणुप्रोग्राम चालू ठेवा, फक्त न्यूक्लिअर बॉम्ब बनवू नका. ते होईल का? मला वाटत नाही ते अग्री करतील. किंवा ही जी मदत करताय तुम्ही हिजबुल्लाला ती थांबवा, ते थांबवतील का? तर हे सगळ्या ज्या जरतरच्या गोष्टी आहेत, नेमक्या जमिनीवरती काय कारवाई होईल हे होणार नाही. आणि दुसरं काय की ते एका वेळेला काहीतरी एखादी गोष्ट मान्य करतात परंतु लगेच दुसऱ्या क्षणी ते बंद पडतं. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी म्हटलं होतं की गल्फ ऑफ होर्मुझ मधून आम्ही रोज 15 जहाजं अलाउ करू जाण्याकरता. त्यांना अर्थात खंडणी म्हणजे टोल टॅक्स द्यावा लागेल
परंतु आता 2 किंवा 3 सुद्धा जहाजं तिथून गेलेली नाहीयेत. तर म्हणजे एक सांगायचं पुन्हा त्याच्यात माघार घ्यायची, अशा प्रकारचे जडतर आणि एकमेकावरती कुरघोडी करण्याचे प्रयत्न हे सुरू आहेत. तर त्याच्यामुळे या चर्चेमधून निष्पन्न काय होईल हे बरं. आता सांगणं कठीण आहे. पण मला असं वाटतं की याच्यामधनं फारसं सध्या तरी काही निष्पन्न होईल असं काही वाटत नाही. अच्छा. सर, तुम्ही आता दबावासंदर्भात बोललात की दोन्ही राष्ट्र एकमेकांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. मग आपण याला टॉक्स अंडर प्रेशर असं म्हणू शकतो का? तसा प्रकार हा वाटतोय का? टॉक्स कोण कोणाला प्रेशरवरती टाकताय हा सुद्धा प्रश्न आहे. एक मुख्य कारण की ज्याच्याकरता म्हणजे हे सगळं बोलणं सुरू झालं याचं असं आहे की आता इराणकडची शस्त्र जवळजवळ 80% बर्बाद करण्यात आली. त्यांच्याकडे शस्त्रांची कमी आहे. म्हणजे पहिले ते दिवसाला 300 मिसाईल्स फायर करायचे इस्रायल किंवा आखाती देश किंवा अमेरिकेच्या जहाजांवरती. तर ते आता 30 सुद्धा ते फायर करू शकत नाही, कारण त्यांची शक्ती आहे ही पुष्कळ प्रमाणामध्ये बर्बाद झालेली आहे. हां. तर आता हा जो त्यांना जो पॉज मिळतो आहे, तर या पॉज मध्ये ते नवीन शस्त्र बनवतील. चीनकडनं अजून मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन्स म्हणा किंवा मिसाईल्स म्हणा ते आणण्याचा प्रयत्न करतील. अच्छा. असं मानलं जातं की जो जमिनी रस्ता आहे त्या जमिनी रस्त्याचा वापर करून पाकिस्तान मधून किंवा याच्या मधून नॉर्थ कोरिया त्यांना काही प्रमाणामध्ये शस्त्र देत आहे, चीन देत आहे वगैरे वगैरे. तर ते आपला जो शस्त्रसाठा जो कमी झालेला आहे तो आता वाढवण्याचा प्रयत्न करतील. आणि नेमकं तेच अमेरिका पण करत आहे. अमेरिकेकडे शस्त्रांची काही कमी नाहीये, पण त्यांच्याकडे जे इंटेलिजन्स आहे म्हणजे गुप्तहेर माहिती ती त्यांना आता कमी पडते आहे. इन द सेन्स की जे 20% शस्त्र जी अजून बर्बाद झालेली नाहीये, हे म्हणजे अर्थात आपण 20% म्हणतो किंवा 15% शस्त्र म्हणतो, हे एक अंदाजे आकडे आहेत. हे एवढे अॅक्युरेट नसतात. पण पुष्कळशी शस्त्र अजून सुद्धा इराणनी लपवून ठेवलेली आहे आणि गरज पडेल तेव्हा ते वापरतील. तर ती शस्त्र नेमकी कुठली लपलेली आहे ही माहिती काढण्याचा प्रयत्न अमेरिका करेल. ही माहिती काढण्याचा प्रयत्न इस्रायल करेल. त्याचे कोऑर्डिनेट्स करून ठेवतील आणि जर गरज पडली तर नंतर जर पुन्हा युद्ध सुरू झालं तर ते त्या ठिकाणी नेमका फायर करतील. कारण याच्या आधी मी अनेक वेळा म्हटलं होतं, पुन्हा एकदा रिपीट करतो की जमिनीवरती जाऊन इराणच्या गल्फ ऑफ होर्मुझ वरती हल्ला करणं किंवा त्यांची जे तिथे खर्क आयलंड सारखी जी आयलंड्स आहेत तिथे हल्ला करून त्यांचं तेल उत्पादन थांबवणं, ही काही एवढी हिंमत अमेरिका करू शकणार नाही. कारण अमेरिकेला बॉडी बॅग्स म्हणजे आपल्या सैनिकांना मारून घ्यायचं नाहीये. जमिनी युद्ध सुरू झालं तर त्यांची हानी पुष्कळ होईल की जे डोनाल्ड ट्रम्प यांना परवडणार नाही. की आता मिड टर्म इलेक्शन होणार आहेत नोव्हेंबरमध्ये, त्यात त्यांना खूप नुकसान हे घ्यावं लागतं. तर थोडक्यात हा जो प्रकार आहे टॉक्सचा, हा केवळ एक पॉज आहे आणि म्हणजे थोडीशी तात्पुरती विश्रांती. आणि त्याच्यामध्ये दोन्हीही राष्ट्र म्हणजे दोन्हीही बाजू आपापलं म्हणजे नुकसान जे झालेलं आहे ते रिपेअर करण्याचा प्रयत्न करतील. आपल्या ज्या बेसिक फॅसिलिटीज आहेत ते रिपेअर करण्याचा प्रयत्न करतील. आणि नंतर ज्यावेळेला हे टॉक्स पूर्णपणे पुढे जाणार नाहीत तर त्यावेळेला पुन्हा युद्ध झालं तर त्या युद्धामध्ये त्याचा वापर केला जाईल. तर हे म्हणजे मोर ऑफ अ पॉज आहे रादर दॅन त्याला म्हणजे टॉक्स काही फार सिरियसली पुढे जातील असं काही वाटत नाही. अच्छा, म्हणजे वेळ काढण्याचा एक हा प्रयत्न आपण म्हणू शकतो की त्या दोघांनाही स्पेस मिळावा, ब्रीदिंग स्पेस मिळावा, तयारीसाठी वेळ मिळावा. पण एक महत्वाचा मुद्दा सर, की पाकिस्तानमध्येच ही चर्चा का? पाकिस्तानमध्ये चर्चा का, तर ऍक्च्युली हा काय केवळ एक विषय, याला एक मोठा विनोद सुद्धा म्हणता येईल. कारण जर कोणाला काही विश्लेषक सांगत होते की पाकिस्तानने खूप कुरघोडी केली आपल्यावरती वगैरे, ते सगळं बघितलं की हसू येतं. म्हणजे आपल्याला काय वाटतं की पाकिस्तान जे मत आहे डोनाल्ड ट्रम्प ज्याला याच्यावरती त्यांचा काही दबाव आहे, अजिबात नाही. डोनाल्ड ट्रम्प काय करतात ते त्यांनाच माहिती नसतं. त्यांची आपण 7, 8, 10 दिवसाची जर त्यांची जर स्टेटमेंट आपण चेक केली वेगवेगळ्या विषयावरती, तर रोज ते त्याच विषयावरती काहीतरी वेगळं म्हणतात. युद्धबंदी होणार का? होईल. नाही होणार. इराणला मारणार का? मारणार नाही मारणार वगैरे वगैरे. पाकिस्तानचा या म्हणजे पाकिस्तान एक मोर ऑफ अ कोरियर आहे. कुठेतरी जाऊन काहीतरी बोलायचं म्हणून ते तिथे जात आहेत. पण सर्वात जास्त महत्वाचं काय आहे, त्या युद्धामध्ये जे महत्वाचे म्हणजे मोहरे आहेत किंवा महत्वाचे जे राष्ट्र आहेत त्यांचाच पाकिस्तानवरती विश्वास नाही. उदाहरणार्थ इस्रायल त्यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवत नाही. आणि इस्रायल हे अत्यंत 3 जे महत्वाचे राष्ट्र आहेत, इस्रायल आहे, इराण आहे, अमेरिका आहे. तर इस्रायलचा त्यांच्यावरती अजिबात विश्वास नाही, हे आपल्याला कल्पना पाहिजे. दुसरा जोपर्यंत इराण आहे, इराणचा सुद्धा पाकिस्तानवरती फारसा विश्वास नाहीये. याचं कारण असं आहे
की पाकिस्ताननी सौदी अरेबियाशी काही महिन्यापूर्वी एक लष्करी करार केला होता, ज्याला इस्लामिक नेटो असं म्हटलं जात होतं. याचा थोडक्यात अर्थ असा होता, मी वेळेच्या अभावी पटकन सांगण्याचा प्रयत्न करतो, की अच्छा. जर सौदी अरेबियावरती जर कोणी लष्करी हल्ला केला तर त्याला पाकिस्तानवरती झाला असं मानलं जाईल आणि पाकिस्तान त्यांना मदत करेल. तर आता सौदी अरेबियावरती रोज 50-60 मिसाईल्स फायर होत आहेत, रोज तिथे ड्रोन्स फायर होत आहेत. त्यांची जी अरमॅको नावाचा जो सर्वात मोठा तेल कारखाना आहे तो बर्बाद करण्यात आला आहे. मग त्यांचं रक्षण पाकिस्तान करू शकलं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. का पाकिस्तानने त्यांचं रक्षण केलं नाही? कारण म्हणजे गंमत अशी आहे की त्याला कॅच 26 सिच्युएशन म्हणायचं किंवा पाकिस्तान एका चक्रव्यूहामध्ये अडकलेला आहे. अच्छा. आज पाकिस्तानची इराणला लागलेली जवळजवळ 1000 किलोमीटरची बॉर्डर आहे आणि जर पाकिस्ताननी सौदी अरेबियाला मदत केली, त्यांच्याकडे ती क्षमता नक्कीच आहे, त्यांच्याकडे सैन्य आहे, त्यांची अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे. जवळजवळ 25-30 हजार पाकिस्तानी सैन्य जे आहे ते सौदी अरेबियामध्ये आज तैनात आहे. पण जर त्यांनी जास्त ऍक्टिव्ह काम केलं की जे करू शकतात, तर इराणला राग येईल. इराणला राग आला तर पाकिस्तानला प्रॉब्लेम होईल. कारण पाकिस्तान आणि इराणची एक बॉर्डर आहे. दुसरं जे बलुची आहेत ते इराणमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बलुची राहतात आणि सध्या बलुचिस्तानचा एक लढा चाललेला आहे पाकिस्तानमध्ये. तर इराणमधले बलुची आणि पाकिस्तानमधले बलुची ते मिळून एक स्वतंत्र बलुचिस्तान राष्ट्र निर्माण करण्याच्या बाबी वगैरे करत आहेत. तर म्हणजे ही सिच्युएशन अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे. बरोबर. पाकिस्तान म्हणजे आणि म्हणजे पाकिस्तानला नेमकं कळत नाहीये की मदत कोणाला करायची, सौदी अरेबियाला करायची. इनफॅक्ट आता मध्ये एक असं स्टेटमेंट पण आलं होतं की या युद्धामध्ये सौदी अरेबियाची विनंती अशी होती की हे युद्ध अमेरिकेने सुरूच ठेवावं आणि जी 15-20% जी ताकद उरलेली आहे इराणची ती पूर्णपणे बर्बाद करावी किंवा कारण सौदी अरेबिया इराणला एक भस्मासूर समजतं, ज्याचा सुन्नी जगाला फार मोठा धोका आहे. आणि आपण आता बघतोय की ज्या पद्धतीने इराण हल्ले करताय सुन्नी जगतावरती, मग ते सौदी अरेबियावरती असो की बहारेनवरती असो की आपल्या ओमानवरती असो की येमेनवरती असो, त्यांचं प्रचंड नुकसान होतं आहे. त्यांच्या आर्थिक ताकदीला एक फार मोठा सुरुंग लागलेला आहे आणि दुबईला ज्याला सोन्याची लंका म्हणलं जायचं, आता ती एक म्हणजे अतिशय पूर्ण जळलेली अशी लंका झालेली आहे. तर लंका दहन झालेलं आहे की जे कोणी केलं आहे तर ते इराणनी केलेलं आहे. तर याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला दोघं एकमेकाच्या गळा पकडून एकमेकाला मारण्याचा प्रयत्न करतायत, तर पाकिस्तानने नेमकी मदत कोणाला करायची? तर त्याचं अच्छा. उत्तर जगाकडे नाही, पाकिस्तानकडे नक्कीच नाही. अर्थात. सर, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं आत्ताच की एकंदरीतच अमेरिका जी आहे ती हॉर्मुझ खाडी पुन्हा ओपन करण्यासाठी जी ती लष्करी कारवाई तर करू शकत नाही, म्हणजे तो त्यांच्यासाठीच तोट्याचा मुद्दा असणार आहे. पण दुसरीकडे इराणला धमक्या तर दिल्या जात आहेत. मग नेमकं अमेरिकेची ही भूमिका काय कळते? ते कॉम्प्रोमाइजच्या मूडमध्ये आहे की नाही? असं आहे, गल्फ ऑफ होर्मुझ ही उघडायलाच पाहिजे. 2 कारणाकरता अमेरिका गेलं होतं इराणमध्ये. एक होतं रिजिम चेंज. तर म्हणजे तिथलं जे सरकार आहे ते बदली व्हायला पाहिजे. पण रिजिम चेंज इराणमध्ये व्हायच्याऐवजी रिजिम चेंज झालेली आहे अमेरिकेमध्येच. म्हणजे तुम्हाला कल्पना असेल की अमेरिकेच्या चीफ ऑफ आर्मी स्टाफला काढून टाकलं. मग अमेरिकेमधले 7 जे टॉप जनरल्स होते त्यांना काढून टाकलं. अमेरिकेचे जे नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचे जे मुख्य होते, म्हणजे अंतर्गत सुरक्षेचे जे मुख्य होते त्यांना काढून टाकलं. त्यांचे जे अनेक म्हणजे त्यांचे जे सीआयएचे चीफ होते, मला वाटतं कश पटेल, त्यांना काढून टाकणार आहे. मग याच्याशिवाय त्या ज्या दुसऱ्या होत्या आपले भारतीय ओरिजिनच्या त्यांचं तुलसी गबाड त्यांना काढणार आहे. हां. म्हणजे रिजिम चेंज ही इराणमध्ये व्हायच्या ऐवजी अमेरिकेमध्येच झालेली आहे. जे डोनाल्ड ट्रम्पच्या म्हणण्याप्रमाणे काम करत नाही त्यांना डोनाल्ड ट्रम्प काढून टाकतात. तर रिजिम बरोबर. चेंज नको तिथेच झाला, इराणमध्ये झालेला नाहीये. परंतु दुसरं जे होतं ते न्यूक्लिअर बॉम्ब म्हणजे न्यूक्लिअर वेपन चा जो युरेनियम एनरिचमेंटचा जो प्रोग्राम आहे तो थांबवावा. तर तो काही थांबलेला नाहीये. परंतु झालेलं म्हणजे अजून सुद्धा जे 400 किलो एनरिच्ड युरेनियम होतं, ज्याचा अणुबॉम्ब बनवले जाऊ शकतात, तर ते काही थांबलेलं नाहीये. आणि ते अजून ते अमेरिकेला मिळालं नाही कारण ती गुप्त माहिती त्यांना मिळू शकली नाही. एक असं पण म्हटलं जातं, मध्ये एक थोडंसं नाटक झालं होतं की अमेरिकेचा एक पायलट F-35 पाडल्यानंतर इराणमध्ये अडकला होता. त्याच्याकरता अमेरिकेचे स्पेशल फोर्सेस आत गेले होते. परंतु त्याच्यामध्ये एक असं मानलं जातं की ते एनरिच्ड युरेनियम शोधण्याकरता आत उतरत होते, पण त्यांना माहिती बरोबर मिळाली नाही
आणि त्याच्यामुळे जे एनरिच युरेनियम 400 किलो जे लपवून ठेवलेलं आहे इराणनी, ते आणण्यात त्यांना यश मिळालेलं नाहीये. परंतु आता झालं काय, मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की अणुबॉम्ब किंवा न्यूक्लिअर वेपन हे युजेबल नाहीयेत. दुसऱ्या महायुद्धात फक्त 2 वेळा याचा वापर करण्यात आला होता, हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये. त्याच्यानंतर 1944 नंतर याचा वापर कधीही कुठेही केव्हाही करण्यात आला नाही नाही. आणि केव्हाही करण्यात येणार नाही, कारण त्याची डिस्ट्रक्टिव्ह पॉवर ही ट्रिमेंडस आहे. खूप मोठा. परंतु या म्हणजे न्यूक्लिअर प्रोग्रामला खतम करण्याच्या दृष्टीने अमेरिकेने माफ करा, इराणला एक आठवण करून दिली की तुमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्बपेक्षा सुद्धा एक अतिशय प्रॅक्टिकल आणि युजेबल वेपन आहे, ते म्हणजे गल्फ ऑफ होर्मुझ. हा. आणि होर्मुझमधून जर तुम्ही व्यापार थांबवला तर तुम्हाला केवढा फायदा होऊ शकतो. म्हणजे आता म्हणजे आता हे म्हणत आहे, इराण म्हणत आहे की होर्मुझ मधून येणाऱ्या प्रत्येक जहाजावरती इव्हन ज्यावेळेला शांतता होईल त्यावेळेला आम्ही $2 मिलियन आपण त्याच्यावरती टोल लावू किंवा खंडणी वसूल करू. जर आपलं गणित चांगलं असेल तर आपल्याला दिसेल की इराणला एवढं प्रचंड उत्पादन मिळेल की त्यांचं जे नुकसान झालेलं आहे हे त्यांना ते सगळं भरून निघेल. भरून टाकता येतील ज्या वेळेला गल्फ ऑफ होर्मुझ उघडली जाईल तेव्हा. म्हणजे आपण इराणला आठवण करून दिली की तुम्ही हे शस्त्र का वापरत नाही, अणुबॉम्बचं शस्त्र हा हा. वापरण्यापेक्षा, जे युजेबलच नाहीये. मात्र होर्मुझ युजेबल आहे आणि वापरलं जात आहे आणि जगावरती काय भयंकर परिणाम झाला आहे याच्याविषयी आपण भरपूर चर्चा केलेली आहे. तर म्हणजे असं म्हणता येईल की गल्फ ऑफ होर्मुझचा जो शस्त्र म्हणून वापर केलेला आहे तो भयंकर आहे, याच्यात काही डाऊट नाहीये. आणि हे भयंकर दुर्दैवाने इथे थांबत नाहीये. त्यांच्याकडे अजून एक हुकमी एक्का आहे, ते म्हणजे आपण होर्मुझ विषयी बोलतोय पण अजून एक गल्फ आहे, त्याला गल्फ ऑफ बारबेल मंडप असं म्हटलं जातं. म्हणजे अच्छा. आपण जर नकाशा बघाल तर जिथून आपण लाल समुद्र किंवा रेड सी मधून आपण सुएझ कॅनॉल मधून मेडिटेरियन समुद्रामध्ये जातो, तर त्याच्या जिथे रेड सी किंवा लाल समुद्र सुरू होतो तिथे एक खाडी आहे, त्याला बारबेल मंडपची खाडी म्हटली जाते. आणि तिथे आपण जर नकाशा बघितला तर ते येमेनच्या ताब्यात आहे. आणि येमेन मधला जो एक मोठा प्रॉक्सी गट आहे ज्याचं हुथी ज्यांचं नाव आहे, ते म्हणतात की आम्ही ही गल्फ जी आहे किंवा ही जी खाडी आहे ही बंद करू. म्हणजे काय म्हणायचं, मराठीमधली म्हण आहे, दुष्काळात 13वा महिना. कारण जर खाडी बंद पडली तर त्याचा भयानक परिणाम होतील. कारण आपण जर बघितलं तर एशिया खंडाचा जो युरोपला व्यापार होतो तो या बारबेल मंडपच्या खाडीमधून, लाल समुद्रातून, सुएझ बर कॅनॉल मधून होतो बर. आणि तिथून मग जहाज मेडिटेरियन समुद्रामध्ये प्रवेश करतात. आणि ही जर बंद पडली, की जी बंद पाडायची क्षमता होतीसकडे नक्कीच आहे, तर तुम्हाला मग आफ्रिकेच्या ज्या टोकावरनं, ज्याला केप ऑफ गुड होप म्हटलं जातं, तिथून तुम्हाला जावं लागेल युरोप किंवा अमेरिकेशी व्यापार करण्याकरता. ज्यामुळे तुमचं अंतर हे 40% वाढेल. वाढेल. तुमची जे टॅरिफ आहे ते 40% वाढेल. म्हणजे अतिशय महागडं असं होईल. म्हणजे तो एक अजून एक मोठा इकॉनॉमिक शॉक असेल सगळ्या जगाला. तर त्याच्यामुळे आता ते बारबेल मंडपमध्ये काय होतं आहे, हुतीजना कसं मारलं जाईल वगैरे वगैरे, हे सगळे प्रश्न येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पुढे येतील. परंतु होर्मुझचं शस्त्र म्हणून वापर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केला आहे. आणि इथे प्रेक्षकांना हे कळायला पाहिजे, गल्फ ऑफ होर्मुझ ही सगळी त्यांची नाहीये बरं का, इराणची नाहीये. अच्छा. गल्फ ऑफ होर्मुझ अर्धी त्यांची आहे. म्हणजे असं आहे की ती एक 23 नॉटिकल माईल एवढी अरुंद आहे. आणि जो कायदा आहे समुद्राचा, ज्याला युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ सी म्हटलं जातं, तर त्याच्याप्रमाणे फक्त 12 नॉटिकल माईल पर्यंत तो समुद्र तुमचा असतो. 12 नॉटिकल माईलच्या पुढचा समुद्र जो असतो तो जगाचा असतो. म्हणजे जगाकरता अच्छा. ते फ्री वॉटर वे आहे. तर अर्धा समुद्र हा इराणचा आहे आणि अर्धा समुद्र आपलं ज्याला म्हणायचं UAE किंवा येमेन यांचा आहे. तर त्यांच्या भागात तर जहाजं जायला काही परवानगी, कोणाची परवानगी घ्यायला नको. पण इराण धमक्या देत आहे की आम्ही तिथे माइन्स लावल्या आहेत, म्हणजे सुरुंग लावलेले आहेत, आमच्या बोटी तुमच्यावरती हल्ले करतील, तुम्ही याच रस्त्याने या, जर तुम्ही तो रस्ता वापरला नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणजे स्वतःचं होर्मुझ तर त्यांनी बंद करूनच ठेवलं आहे. परंतु जे होर्मुझ आहे याचं येमेनचं किंवा UAEचं, त्यातनं सुद्धा ते जाऊ देत नाहीयेत. तर त्यांनी याचा एक गल्फ ऑफ होर्मुझ पूर्णपणे त्यांचा एक मोठं शस्त्र म्हणून उपयोग केला आहे. आणि बरोबर. त्याला कसं ठीक करायचं ज्याचं उत्तर अमेरिकेकडे नाहीये. ग्राउंड ऑफेन्सिव्ह लॉन्च करायला पाहिजे. बघूया काय होतं जर वाटाघाटी फेल झाल्या तर.
अर्थातच हेमंत सर, ज्या पद्धतीनं तुम्ही विश्लेषण केलंय त्यावरून एक तर कळतंय की ज्या पद्धतीनं अमेरिका इस्रायल अडून राहिले त्याचा खरं तर इराणला कुठेतरी फायदा झालाय. त्यांना त्यांचा नवीन शस्त्र जे आहे सामुद्रधुनी त्याच्या रूपात भेटलेलं आहे आणि म्हणून या चर्चेमध्ये आता कुणाचं पारडं जड राहत आहे आणि खरंच ही चर्चा यशस्वी होते की फक्त वेळ काढूपणा याला नंतर त्याचं स्वरूप मिळतंय हे पाहावं लागेल. याचे अपडेट आपल्याकडनं असेच घेत राहू, विश्लेषण वेळोवेळी करत राहू. तुर्तास धन्यवाद, आपण NDTV मराठीशी वेळ काढून संवाद साधलात. धन्यवाद. जय.